नमस्ते. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं MHB² हब मध्ये. आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 स्टँडर्ड 10th घेणार आहोत. आज मी फर्स्ट चॅप्टरची सुरुवात करणार आहे. फर्स्ट चॅप्टरचं नाव वरती लिहिलेलं आहे सिमिलॅरिटी. ठीक आहे, हे बेसिक कन्सेप्ट मी सांगणार आहे आज की म्हणजे काय आहे एक्झॅक्टली सिमिलॅरिटी म्हणजे काय. ओके, पण त्याच्या अगोदर मला असं वाटतं की मी तुम्हाला इंडेक्स बद्दल पण सांगावं. आता नॉर्मली जर बघायला गेलं तर हे पूर्ण बुक 40 मार्क्सचं आहे, कारण 20 मार्क्स तुमचे इंटरनल्स आहे. ठीक आहे, आता या 40 मार्क्स मध्ये 7 लेसन्स, यू हॅव 7 लेसन. आय नो दॅट की यू नो व्हेरी वेल, तुम्हाला माहिती आहे की सर आम्हाला 7 लेसन आहे, ते माहिती आहे. पण एक गोष्ट नाही माहिती मित्रा, जे तुम्ही कधी अनालिसिस करत नाही. अनालिसिस करण्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे की सिमिलॅरिटीला किती मार्क आहे, मग पायथागोरस थेरमला किती मार्क आहेत, सर्कलला किती आहेत, जॉमेट्री कन्स्ट्रक्शनला किती आहेत, कोऑर्डिनेट जॉमेट्रीला किती आहेत, ट्रिग्नोमेट्रीला किती आहे, आणि शेवटचा लेसन म्हणजे मेन्स्युरेशन याला किती आहे. ओके, तर अशा प्रकारे 7 लेसन्स आहे तुम्हाला. ठीक आहे, तर 7 लेसन्स मध्ये मी तुम्हाला मार्कांचं सॅग्रिगेशन पण सांगितलंय आणि ह्या प्रकारे इंडेक्स हिच सांगितलंय. तर मला असं वाटतं तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये लिहून घेतलं पाहिजे प्रत्येकाने. ठीक आहे, चला आज आपण सिमिलॅरिटी मध्ये काय काय बघणार आहोत. देर आर 7 पॉइंट्स दॅट वी हॅव टू लुक एट. रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, कन्वर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी of triangles, property of angle bisector of a triangle, property of areas of similar triangles, the ratio of the intercepts made on the transversals by 3 parallel lines. हे लेट स्टडी मध्ये तुमचं दिलेलं आहे. अरे मुलांनो, मार्क्स नाही सांगितले का? अरे बोलता बोलता विसरून गेलो, सॉरी. सिमिलॅरिटीला 10 मार्क्स आहे, लिहून घ्या. पायथागोरस थेरमला 7 मार्क्स आहे, सर्कलला 12 मार्क्स, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन 7 मार्क्स, कोऑर्डिनेट जॉमेट्री 7 मार्क्स, ट्रिग्नोमेट्री 7 मार्क्स, मेन्स्युरेशन 10 मार्क्स. गाइस रिअली व्हेरी सॉरी, बोलता बोलता विसरून गेलो. ठीक आहे गाइस, आता आपण ओरिजिनली सिमिलॅरिटी म्हणजे काय. सिमिलॅरिटी एक बोलतात ना, एक प्रकारचं इक्वल बोलतो आपण, हा समान आहे. पण सिमिलॅरिटी म्हणजे काय? शेप्स आर सेम. शेप्स आर सेम. शेप काय आहे? याचा शेप काय आहे? ट्रायंगल आहे गाइस, बरोबर ना. शेप काय? ट्रायंगल आहे, पण शेप्स आर सेम बट साइज आर डिफरंट. कळलं का गाइस? सगळं स्पून फीडिंग ना होणार. थोडं विचार करा मी काय बोलतो. मी पुन्हा सांगतो, शेप्स आर सेम बट साइज आर डिफरंट. यालाच म्हणतात रेशो अँड प्रपोर्शन. म्हणजे रेशो अँड प्रपोर्शन म्हणजे प्रमाण व गुणोत्तर. याला मराठीमध्ये कन्वर्ट केलं, प्रमाण व गुणोत्तर. मग काय आहे प्रमाण व गुणोत्तर? मी तुम्हाला ह्या एक्झाम्पल मध्ये सांगतो काय आहे. की एव्हरी साइड ऑफ अ ट्रायंगल बी, हा ट्रायंगल बी आहे आणि हा ट्रायंगल ए आहे. याची फर्स्ट साइड 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, सेकंड साइड, थर्ड साइड 3 सेंटीमीटर. सिमिलरली पी क्यू ची पण 8 आहे, क्यू आर 10 अँड पी आर इज 6. हे तर एवढं दिसतंय. ते बोलतात की एव्हरी साइड ऑफ अ ट्रायंगल बी, एव्हरी साइड ऑफ अ ट्रायंगल बी इज ट्वाइस, डबल आहे. इथे 4 आहे, इथे 8 आहे. ओके, तसंच इथे 5 आहे, इथे 10 आहे, इथे 3 आहे, इथे 6 आहे. म्हणजे याचा रेशो काय तुम्ही सांगू शकाल? केलं का डोक्यात कॅल्क्युलेट केलं? नाही सर, नाही जमलं, काही प्रॉब्लेम नाही. लुक हिअर गाइस, हिअर साइड ए बी इज इक्वल्स टू साइड पी क्यू. ओके, त्याचप्रमाणे साइड ए बी अपॉन पी क्यू जर मी लिहिले तर ए बी किती आहे? 4 अँड पी क्यू इज हाऊ मच? 8. 4 1 जा 4, 4 2 जा 8, किती आले? 1/2. याचा रेशो अँड प्रपोर्शन किती आहे? 1:2. हा जर 1 आहे तर हा त्याचा दुगणा आहे, हा जर 1 आहे तर हा दुगणा आहे. ओके, हा झाला एक सेगमेंटची गोष्ट. दुसरी सेगमेंट घेतो बीसी. बीसी अपॉन क्यू आर. बर, बीसी किती आहे? 5. क्यू आर किती आहे? 10. 5 1 जा 5, 5 2 जा 10.
1/2 म्हणजे रेशो किती झाला 1:2. इथे पण रेशो किती झाला 1:2. सेकंड साइड प्रूफ केली. नाव सिमिलरली थर्ड साइड मित्रांनो, आता तुम्ही सांगितलं पाहिजे पण मीच सांगतो, नीट बघा. AC अपॉन PR इक्वल्स टू 3/6. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 1/1:2. म्हणून याला नाव दिलंय सिमिलॅरिटी. की म्हणजे जर मी एक आहे तर तो दुगणा आहे, यालाच बोलतात प्रमाण. हा प्रमाण आहे आणि हा गुणोत्तर आहे. म्हणजे हा लेसनचं नाव आपण असं पण म्हणू शकतो, प्रमाण व गुणोत्तर. पण हे एक टाईप आहे त्या सिमिलॅरिटी मध्ये. पण यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाईस, ह्या लेसन सुरू करताना तुम्हाला पेज नंबर 5 मध्ये रिमेंबर दिस दिलेला आहे. रिमेंबर दिस, हे 3 जे पॉइंट्स आहेत ना गाईस, हे प्रत्येक सम सॉल्व्ह करताना, प्रत्येक सम, जो पण सम आपण इथून पुढे सॉल्व्ह करू, तुम्हाला हे स्टेटमेंट्स लिहावे लागेल. हे स्टेटमेंट लिहावेच लागेल. पहिला स्टेटमेंट बोलतो रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. आता याचा अर्थ काय ते मी आता समनुसार सांगणार, टेन्शन घेऊ नका. आता बोलतील सरांनी वाचून दाखवलं, दुसरं काय ना सांगतो, काही चिंता करू नका. सगळं आपण आज याचा पोस्टमॉर्टमच करून टाकू, आज काय टेन्शन नाही. ओके. सेकंड, areas of triangles with a equal height are proportional to their corresponding bases. आता बघा सेकंड, व्हेरी इझी. आता एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट होतं. आता इथे काय येतं बघा, एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस. तिथे हाईट होतं, इथे बेसेस आहे. आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके. आपण हे 3 कन्सेप्ट बघितले, हे तुम्हाला बाय हार्ट पाहिजे. ओके. आता गाईस, रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. आता हे रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स आपल्याला जर प्रूफ करायचंय तर कसं करायचं बघा. पहिली गोष्ट तर तुम्हाला हे दिलंय, एरिया ऑफ अ ट्रायंगल इक्वल्स टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. हे तुम्हाला माहितीच पाहिजे. 6th-7th स्टँडर्ड पासून तुम्ही हेच करत आले की एरिया ऑफ अ ट्रायंगल काय, एरिया ऑफ अ स्क्वेअर काय, हे तर तुम्हाला माहिती पाहिजे. तर रेशो ऑफ एरियाज ऑफ द रेशोज ऑफ रेशो ऑफ देअर एरिया, द रेशो ऑफ एरियाज इक्वल्स टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. हे आपल्याला काय करायचंय, प्रूफ करायचंय. हे प्रूफ करायचंय कोणत्या कंडिशन साठी, तर ह्या कंडिशन साठी. कुठली कंडिशन, तर कंडिशन होती रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to the ratio of the products of their corresponding basis and height. पर्टिक्युलर करस्पॉन्डिंग बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट आहे, पण मी शॉर्ट मध्ये थोडं सांगितलंय. आता बघा गाईस, रेशो ऑफ एरियाज हे टू ट्रायंगल्सचे हे इक्वल असले पाहिजे. रेशो ऑफ द प्रोडक्ट्स म्हणजे काय, म्हणजे मल्टिप्लाय. हे बघा इथे मल्टिप्लाय केले ना, का प्लस केलंय आपण, मल्टिप्लिकेशन. म्हणजे प्रत्येक गोष्ट. करस्पॉन्डिंग म्हणजे काय, करस्पॉन्डिंग आपण एक ट्रान्सफर्सल वगैरे आपण असं शिकलो होतं. हा अँगल ए इज करस्पॉन्डिंग टू अँगल बी असं आपण केलं होतं. करस्पॉन्डिंग म्हणजे एकमेकांच्या जवळची, बाजूचे, इक्वल असणारे, कॉन्ग्रुएंट असणारे, असं आपण त्यांना म्हणू शकतो. ठीक आहे. बर, आता आपल्याला हे प्रूफ करायचंय. त्यासाठी आपण बघणार आहोत गाईस, मी तुम्हाला 2 ट्रायंगल्स ह्या एक्झाम्पल्स मध्ये दिलेले आहे, तेच मी तुम्हाला दाखवतो. नीट बघा गाईस, जर मी हा ट्रायंगल काढला ए बी आणि सी, या एबीसी मध्ये जर मी तुम्हाला विचारलं याच्यामध्ये हाईट काय, तर तुम्ही काय सांगाल? तुम्ही सांगाल सर एबी इज हाईट. चूक. मग काय बोलतील, सर एसी तर हाईटच. हे पण चूक. यांना हाईट नाही म्हणत, यांना लाईन सेगमेंट म्हणतात. काय म्हणतात, लाईन सेगमेंट किंवा एक नॉर्मल सेगमेंट.
ओके, किंवा लाईन म्हणतात, लाईन ए बी म्हणतात किंवा सेगमेंट ए बी म्हणतात, जे काय. ओके, आता तो कन्सेप्ट मी नाही सांगत इकडे, पण यांच्यामध्ये जी हाईट असते ती अशी शो केली जाते, जी 90 डिग्री असते, जी काय असते 90 डिग्री असते. त्याचप्रमाणे याच्यामध्ये पण हाईट काय ही जी 90 डिग्री असते, तिला आपण काय बोलतो हाईट. ओके, श्युअर गाईस. इथे दिलेली डी आणि इथे पी क्यू आर आणि इथे काय दिलेली एस. ओके, आता नॉर्मली जेव्हा आपण हा सम सॉल्व करतो ना गाईस, तर लिहिण्याची पद्धत काय. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर कोणी बेसिकली विचारलं की तुझं नाव काय, तुम्ही काय बोलतात, तुम्ही स्वतःबद्दल इंट्रोडक्टरी करता, इंट्रोडक्शन देतात, माझं नाव भूषण कृष्णा पाटील आहे किंवा असं, किंवा मी राहणारा कळवा, असं तुम्ही सांगता, बरोबर आहे. त्याचप्रमाणे आता हे सॉल्व करताना तुम्हाला पण असंच बोलावं लागेल. काय बोलावं लागेल, इन ट्रँगल ए बी सी, पहिला ह्या ट्रँगलचं नाव, कॉमा, इन ट्रँगल एबीसी. एबीसी मध्ये तुम्हाला काय दिसतंय, काय दिसतंय, एडी काय आहे तुमची, एडी इज अ हाईट, किंवा दुसरं काय लिहू शकतात, एडी इज परपेंडिक्युलर टू द बीसी, असं पण तुम्ही लिहू शकतात. तुमची पद्धत गाईस, तुम्हाला माहिती पाहिजे लिहायची पद्धत कशी असली पाहिजे, कारण हे जॉमेट्री, याच्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही प्रकारचे प्रूफ असतात. पण तुम्हाला ज्यांच्याकडे लिहिण्याची स्किल असते ते बरोबर लिहितात, हे तुम्हाला कळलं पाहिजे. ओके, इन एबीसी एडी इज हाईट, एडी इज परपेंडिक्युलर टू द बीसी, असं पण बोलू शकतात. आणि याच्यामध्ये बेस काय, बेस काय, बीसी इज अ बेस, बरोबर आहे. तसंच त्याचप्रमाणे जसं तुम्ही एबीसीचं लिहिलं तसंच एक शब्द टाकून द्यायचा, काय, सिमिलरली, सिमिलरली इन ट्रँगल, इन ट्रँगल कोण आहे आता, पी क्यू आर, इन ट्रँगल पी क्यू आर. ह्या पी क्यू आर मध्ये हाईट काय आहे, व्हेरी गुड, पीएस. काय, पीएस इज हाईट. कोण कोणाला परपेंडिक्युलर आहे, पीएस इज परपेंडिक्युलर टू द क्यू आर. सही आहे, पीएस इज परपेंडिक्युलर टू क्यू आर. याच्यातला बेस काय, क्यू आर इज अ बेस, व्हेरी गुड, बरोबर आहे, क्यू आर इज अ बेस. आता हियर, ओके, ट्रँगल कुठलं कुठलं आहे, एबीसी, एरिया ऑफ अ ट्रँगल, एरिया ऑफ अ ट्रँगल एबीसी अपॉन एरिया ऑफ अ ट्रँगल एबीसी अपॉन कौन रहेगा, एरिया ऑफ अ ट्रँगल पी क्यू आर. क्यू का, कारण रेशो आहे ना, कारण का रेशो आहे, तर रेशो आपण असंच लिहितो 1/2 किंवा 1:2, मग त्याला 1:2 असं लिहा किंवा याला 1/2 लिहा, सेमच आहे. शुअर, ओके, चला मग हे लिहिलं. सर तुम्ही फॉर्म्युला काय सांगितला होता, प्रूफ काय करायचंय, B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2, बरोबर आहे. आता एबीसीचं विसरलंय तर मग एबीसीचाच B1 लिहिणार आणि एबीसीचाच H1 लिहिणार. मग पीक्यूआर मध्ये जर बेस B2 विसरलं मग पीक्यूआरचाच बेस 2 बघणार आणि पीक्यूआरचाच H2 बघणार. बर, मग याचा एबीसीचा बेस काय गाईस, बीसी इंटू H1 काय, एडी अपॉन B2 काय गाईस, बेस 2 क्यू आर इंटू H2 काय, याची हाईट काय, यस, बस हेच प्रूफ करायचं होतं. हेच प्रूफ, यालाच प्रूफ करायचं होतं, म्हणून आपण याला अशा पद्धतीमध्ये सॉल्व करतो. रिमेंबर दिस मधलं फर्स्ट आपण घेतलं होतं, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट. जेव्हा जेव्हा बेस आणि हाईट दोन्ही ट्रायंगल्सचे वेगवेगळे येतील तेव्हा स्टेटमेंट हेच येणार. मग असे रिमेंबर दिस मधलं फर्स्ट आपण सॉल्व केलं आणि प्रूफ केलं. ओके, आता आपण सेकंड आणि थर्ड बघणार आहोत. ओके गाइस, हे लिहून घ्या, आपण रफ करतोय. आणि आता आपण कंडिशन 2 बघूया, जे या रेशोचे दोन कंडिशन्स आहेत. जे आता आपण रेशोज बघितले, आता जे प्रूफ केले त्याचे दोन कंडिशन आहे. आता कंडिशन 1 बघणार आहोत. त्या कंडिशन 1 मध्ये
तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 2 मध्ये दिलंय कंडिशन 1 मेन फक्त 3 पॉइंट्स येतो हाईट्स आर इक्वल समजून घ्या कंडिशन मध्ये हाईट्स आर इक्वल फॉर एक्झाम्पल A B C and D here P Q R and S ओके याची जी एरिया आहे त्याला H म्हणताय आणि GS ला पण काय म्हणताय H ओके सिमिलरली तसंच आपण कसं लिहिलं होतं इन ट्रायंगल ABC AD is height that is H okay and BC is a base similarly in triangle PQR here PS is height that is H and QR is a base जगातलं सर्वात सुंदर हँडरायटिंग आज तुम्हाला बघायला मिळेल थोडं ऍडजस्ट करून ओके ओके एवढं लिहिल्यानंतर गाईज या रेशोज मध्ये कन्वर्ट करायचं एरिया ऑफ अ ट्रायंगल कुठला ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इक्वल्स बरं एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC म्हणजे बेस इंटू पहिली गोष्ट तर असं आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट अपॉन हाफ इंटू बेस इंटू हाईट याच्यामध्ये हाफ ऑफ कट होतं बरोबर आहे हा B1 आहे हा H1 आहे हा B2 आहे आणि हा H2 आहे तर मला B2 पण कट करावा होतो HS पण कट करावा असं नाव B1 किती B1 काय BC हाईट काय हाईट AD नाही हाईटची काय दिली व्हॅल्यू H ओके B2 इज व्हॉट QR क्या है B2 QR ओके हाइट क्या है H height is given H if the heights of the both triangles are equal then आता बघा गाइस याच्यामध्ये ही जी हाइट होती इक्वल हाइट्स आहे ना हाइट बचा क्या BC अपॉन QR इक्वल्स BC इज टू कारण जेव्हा इक्वल हाइट्स येते ते इक्वल हाइट्स आपल्याला आन्सर काय भेटतं ओके ही कंडिशन 1 होती गाइस सिमिलरली आपण कंडिशन 2 बघणार तो हे रफ करतो गाइस ओके हे स्टेटमेंट लिहून घ्या द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग बेसिस आता आपण कंडिशन 2 बघणार आहोत गाइस कंडिशन 2 ओके कंडिशन 2 आता आपण काय लिहिलं होतं हाइट्स आर इक्वल आता दुसरी कंडिशन काय बेसिस आर इक्वल ओके इफ द बेसिस ऑफ बोथ द ट्रायंगल्स आर इक्वल देन आता एक डायग्राम दिलाय त्यांनी हा ड्रॉ करूया आपण ओके देन याची एक हाईट दिली आहे जिला त्यांनी म्हटलंय H1 ओके आणि एक दुसरा ट्रायंगल ड्रॉ करतो आणि त्याची हाईट दिली आहे H2 सो रेकग्नाइज करताना इझी पडेल ते A C B D Q this is P okay now look guys similarly तसंच आपण लिहितो काय लिहितो इन ट्रायंगल फर्स्ट ABC ABC मोठा ट्रायंगल त्याच्यामध्ये इन ट्रायंगल ABC
AB is a base and DC is a height. ओके, हे काय गिवन. ओके, सिमिलरली इन ट्रायंगल कुठला घेतला होता आपण, ABC, तसंच ABP इन ट्रायंगल ABP इन ट्रायंगल ABP. Here ABP, AB is a base and PQ is a height, that is given. So area of a triangle, कुठला area of a triangle, ABC upon area of a triangle ABP equals to half into B1 into H1 upon half into B2 into H2. half of cut बचा क्या, B1 क्या है हमारा, सर B1 तो हमारा AB है, इंटू H1 क्या है हमारा, सर H1 को आप H1 लिखो या तो AD लिखो, जो भी लिखना है, मैं H1 लिखता हूं, अपॉन B2 इज व्हाट, B2 भी क्या है, सर मेरा B2 भी AB और हाइट क्या है, H2 है, या तो इसको ऐसा भी कर सकते हो, ये AB कट, बचा क्या, H1 इज व्हाट, DC बोलो अपॉन QP इक्वल्स टू DC इज टू QP, ये हो गया. मतलब बेसिस जब इक्वल आए तो बेसिस, तो अपने को मिला क्या, हाइट मिला. जब हाइट था तब हमको क्या मिला, बेस. यही कंडीशंस फॉलो करती है. तो देयरफॉर इसका ये क्या आएगा गाइस, रिमेंबर दिस में द एरियाज ऑफ अ ट्रायंगल, स्टेटमेंट क्या रहेगा, एरिया ऑफ अ ट्रायंगल विथ इक्वल हाइट, सॉरी इक्वल क्या है, बेसिस आर proportional to their corresponding heights. गाइस समजलं, सो फार सो गुड. मला असं वाटतं मी तिन्ही कंडिशन्स तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि मला असं वाटतं हे तुम्ही लिहून घेतलं पाहिजे आणि अशाच पद्धतीने तुम्ही प्रोफाउंड केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण जेव्हा 1.1 जेव्हा बघणार तेव्हा ह्या कंडिशन्समुळे ते सम्स तुम्हाला इझी रित्याने सॉल्व्ह होतील. ओके, आता आपण पुढचे एक्झाम्पल्स बघूया आणि आज आपण पार्ट 1 ची व्हिडिओ इथेच थांबूया. ओके गाइस, पेज नंबर 3 त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी दिल्या, 3 ऍक्टिव्हिटी आहे. ह्या बोर्ड मध्ये मी 2 ऍक्टिव्हिटी केले, तिसरी यांच्या नंतर करणार आहोत. तर ह्या 2 ऍक्टिव्हिटी मध्ये फर्स्ट ऍक्टिव्हिटी बघायची आणि सेकंड ऍक्टिव्हिटी बघायची. तर फर्स्ट ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलंय गाइस, त्यांनी सगळं दिलंय बघा. तसं ABC एक ट्रायंगल दिलेला आहे, ABC एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC. ओके तसंच त्याचप्रमाणे त्यांनी दुसरा ट्रायंगल दिलाय, एरिया ऑफ अ ट्रायंगल APQ. काय दिलंय, APQ. तसं बघायला गेलं तर सर याच्यामध्ये तर अजून एक ट्रायंगल आहे AQC. सर तसं बघायला गेलं तर अजून एक ट्रायंगल आहे, अजून कुठला ट्रायंगल आहे, ABP पण एक ट्रायंगल आहे. पण जो दिला आहे त्याच्याबद्दल विचार करा, बरोबर आहे. आता काय दिलाय, एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC आणि दुसरा काय दिलाय, एरिया ऑफ अ ट्रायंगल APQ. आता मी हे असं बोटाने का दाखवतोय माहितीये तुम्हाला, कारण जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल ना, तुमची पेन्सिल पण अशीच गेली पाहिजे, तेव्हा तुमचं कन्सेप्ट क्लिअरन्स होईल. ओके, तर आपण इथे होतो मी पॉइंटर का ठेवतोय AB आणि C, कारण तुमच्या डोळ्याला पण तुम्हाला पण असं जेव्हा सॉल्व्ह करताना सवय झाली पाहिजे ABC असं बोलताना. आता याच्यामध्ये गाईस हे मी काही बॉक्सेस ठेवले, ते ऍक्टिव्हिटी मध्ये दिले होते. तर मला तुम्ही सांगा गाईस, याच्यामध्ये बेस काय असेल ABC मध्ये,
तर तुम्ही असं पण लिहू शकतात, हाफ इंटू B1 इंटू H1 अपॉन हाफ इंटू B2 इंटू H2, हाफ ऑफ कट. मग बेस काय होता माझा, बेस 1. याच्यामध्ये बेस 1 काय, ABC मध्ये बेस 1 काय, BC इंटू H1 काय आहे सर, H1 एकच आहे सर, काय आहे, AR अपॉन अपॉन आता कोणाचं आहे, APQ, एरिया ऑफ अ ट्रायंगल APQ, APQ याच्यामध्ये बेस काय, APQ, तर काय बेस आहे, PQ मल्टीप्लाइड बाय APQ मध्ये हाईट काय, सेम सर, AR. AR AR कट, बचा क्या, वाचलं काय, उरलं काय, BC अपॉन PQ. हेच तर बॉक्स मध्ये आपल्याला फिल करायचं होतं. ओके, सेम. म्हणजे आता याच्यामध्ये गेले कोण, हाईट गेले, तर मग कंडिशन कुठली, 1 का 2 हे तुम्ही सांगायचं. आता आता आपण बघणार आहोत, पण तुम्हाला स्टेटमेंट लिहावं लागेल गाईस. यू हॅव टू राईट द स्टेटमेंट. स्टेटमेंट तुम्ही लिहायचं, कारण आपल्याला वेळ नाही, आपल्याला पुढच्या ऍक्टिव्हिटीज पण करायचं. ओके, आता आपण ह्या ऍक्टिव्हिटी 2 मध्ये बघणार आहे. ऍक्टिव्हिटी 2 मध्ये LMN हा मोठा ट्रायंगल, त्याच्यानंतर MDN हा एक दुसरा ट्रायंगल आहे, किंवा DMN. आता याच्यामध्ये बघा, एरिया ऑफ अ ट्रायंगल LMN, एरिया ऑफ अ ट्रायंगल LMN, त्याच्यामध्ये जर मी असं लिहिलं, हाफ इंटू B1 इंटू H1 अपॉन हाफ इंटू B2 इंटू H2, असं जर मी लिहिलं तर हाफ ऑफ कट, बरोबर आहे. आता माझा याच्यानुसार LMN नुसार माझा बेस काय असणार, LMN बरोबर MN काय असणार, MN, आणि हाईट काय असणार, LMN ची हाईट काय सर, हाईट आहे LP अपॉन अपॉन आता मला सांगा DMN काय, DMN. आता DMN मध्ये, एरिया ऑफ अ ट्रायंगल DMN मध्ये बेस काय, बेस पुन्हा सर MN आहे, आणि DMN मध्ये हाईट काय, DQ आहे. याच्यामध्ये MN कट, म्हणजे बेस बेस कट झाले, तर उरलं काय, LP अपॉन DQ. हेच तर तुमचा आन्सर होतं. मग याला कुठली स्टेटमेंट येईल हे तुम्ही मला सांगायचं, कारण मी तिन्ही कंडिशन सांगितलंय. एक म्हणजे स्टार्टिंगची प्रोडक्ट वाली, त्याच्यानंतर इक्वल हाईट्स वाली, आणि तिसरी म्हणजे इक्वल बेसिस वाले. तर स्टेटमेंट तुम्ही थोडं डोकं लावायचं. ओके, आता आपण तिसरं एक लास्ट ऍक्टिव्हिटी बघणार आहोत. ती थोडी समजून घेण्यासारखी आहे, आणि त्यासाठी तुम्ही, मला असं वाटतं, हे लिहून घेतलं पाहिजे. ओके गाईस, ऍक्टिव्हिटी थर्ड वन आहे. ओके, आता ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये गाईस, ह्या ट्रायंगल मध्ये एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC, यामध्ये तुम्हाला हाईट दिसते का, आपको लगता रहेगा ये टेढ़ा लाइन हाईट आहे, किंवा ही जी क्रॉस गेलेली जी लाईन आहे ती हाईट आहे, चूक, ही मीडियन आहे गाईस. सर आता मीडियन शब्द इथे लिहिलाय म्हणून मीडियनचा अर्थ सांगा ना सर. मीडियन म्हणजे काय नाही, बिटवीननेस, मधला पॉइंट, त्याला मीडियन म्हणतात. म्हणजे की आता जर AM आहे ना, आणि हे जे MB आहे ना, हे दोन्ही इक्वल आहे. जर हे 5 आहे तर हे पण 5 आहे, हे 10 आहे तर हे पण 10 आहे. हेच मीडियनचं काम. मीडियनचं काम आहे की कुठल्या पण गोष्टीला 2 इक्वल पार्ट्स मध्ये काय करा, क्रिएट करा, पण दोन्ही इक्वल पार्ट्स मध्ये. हा शब्द महत्वाचा आहे. ओके, तर बघा गाईस, कसं सॉल्व्ह करणार. इक्वल्स टू AMC, AMC आणि कुठलं आहे BMC. या AMC आणि BMC मध्ये जर आपण बघितलं तर मी कुठली पण आता मी असं याच्यामध्ये लिहू शकतो, AM इज इक्वल्स टू BM असं लिहू शकतो. AM जेवढा AM आहे तेवढा BM आहे, बरोबर आहे. म्हणजे जर AM 5 आहे तर BM पण किती असणार, 5. तर मग मी असं लिहू शकतो ना, इक्वल्स टू AM अपॉन BM इक्वल्स टू AM अपॉन AM. सर तुम्हीच तर बोलले जेवढा AM आहे तेवढा BM आहे. मग AM जेवढा आहे, मग त्याला BM ला मी AM लिहू शकतो, कारण जो BM आहे तो AM आहे, आणि जो AM आहे तो BM आहे. मग तुम्ही BM जरी लिहिलं तरी चालेल, AM जरी लिहिलं तरी चालेल, पण यांची व्हॅल्यू काय सर, 1 अपॉन 1. म्हणजे काय, 1 अपॉन 1 म्हणजे काय, 1. मीडियन हे शो करते. याचं रिझन काय माहितीये,
रिझन हे आहे, हिअर मीडियन मीन्स अ midpoint. M is a midpoint of a am of M is a midpoint of seg AB. So it divides AM and BM in two equal parts. बस एवढंच लिहायचं होतं गाइस, कारण मीडियन काय करतं, दोन इक्वल पार्ट्स मध्ये क्रिएट करतं, इक्वल पार्ट्स मध्ये. ओके गाइस, ऍक्टिव्हिटी थर्ड राहिली होती आणि ती लास्ट आहे. लास्ट मध्ये ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला ही लाईन दिसत असेल, पण ती हाईट नाहीये, ती मीडियन आहे. मीडियन म्हणजे बिटवीन, म्हणजे मिड पॉइंट, किंवा ती दोन्ही ज्या सेगमेंटला टच होते त्या सेगमेंटला इक्वल रेशोज मध्ये कन्वर्ट करते. म्हणजे जेवढी एम आहे तेवढीच एमबी आहे. म्हणजे इजा जर रेशो 5 सेंटीमीटर आहे तर एमबी पण 5 सेंटीमीटर आहे. ही 8 सेंटीमीटर आहे तर हे पण 8 आहे, म्हणजे त्याला इक्वल बोलतात. जेवढी एम आहे तेवढीच एमबी आहे, जेवढी एमबी आहे तेवढीच एम आहे, असं बोलू शकतो. आता बघा, इन ट्रायंगल एएमसी इथे मीडियन वगैरे त्यांनी दिलेलं आहे. सीएम इज अ मीडियन. ओके, ट्रायंगल एबीसी मध्ये इन ट्रायंगल एएमसी आणि दुसरा ट्रायंगल काय, बीएमसी, मुंबई महानगरपालिका ना, बीएमसी म्हणजे याच्यातली ट्रायंगल. ओके, एएमसी मध्ये गाईस तुमची मी एक साइड घेतो, कारण एएम इज इक्वल्स टू बीएम, तर मग मी एएम जेवढी आहे तेवढीच बीएम आहे, एएम अपॉन बीएम. मग जर एएम अपॉन बीएम आहे तर मी एएम बीएम ला एएम पण लिहू शकतो ना, कारण मला रेशोज कन्वर्ट करायचे. मग किती झाले, एएम कट 1/1, एएम कट 1 जा 1/1 म्हणजे काय झालं, 1. यांचा रेशो काय, 1:1 म्हणजेच 1. हियर स्टेट द रिझन काय आपण आपल्या शब्दात लिहू शकतो. मीडियन मीन्स अ मिड पॉइंट. एम इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB, बरोबर आहे. सो इट डिवाइड्स AM अँड BM इंटू 2 इक्वल पार्ट्स. एवढंच लिहायचंय आणि एवढंच हे करायचंय. गाईस, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता आणि व्हिडिओ थांबून पण लिहू शकता. ओके, आता याचा पुढचा पार्ट 2 गाईस तुम्हाला जर फॉलो करायचा असेल तर तुम्ही पुढच्या पार्ट साठी पुन्हा आपण भेटूया उद्या 8:30 ला नेक्स्ट व्हिडिओसाठी. त्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज करणार आहोत, प्लस योगी सर्व काळ सुखदाता याचे 3 भावार्थ राहिले ते पण आपण घेणार आहोत. ओके गाईस, थँक्यू तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल आणि खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय. असंच महाराष्ट्रामध्ये तळमळणारे मुलं किंवा तळमळ असणारे मुलं यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा हीच माझी इच्छा आणि ईश्वराची देखील. काय चुकलं असेल, काय शब्द चुकला असेल किंवा काही स्टेटमेंट माझे वर खाली झाले असेल, मराठीत असेल, मराठी शिकवताना किंवा जॉमेट्री शिकवणार, तर माझं समक्ष हो. ओके, मी काय एवढा मोठा महान व्यक्ती नाही आहे, पण मला फक्त तुमच्यापर्यंत पोहोचायचंय, बस एवढीच माझी इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.